मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी घडतायत ना, वेगवेगळे कॅरेक्टर तुमच्या समोर येतात. एक घटना घडेपर्यंत लगेच दुसरी कुठली तरी घटना तुम्हाला दिसणार आहे. बऱ्याच गोष्टी घडतायत, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड खूप मोठा दाखवलाय त्यांनी आणि भरपूर डायलॉग आहेत. सुरुवातीला आपण बघतोय, थोडंसं मागून दाखवलं त्यांनी. अर्जुन म्हणत असतो की सोनलच्या हाडांची टेस्ट करायची, आपण तसं कोर्टामध्ये अपील करूया, पण एवढंच पुरेसं नसणार आहे. आपल्याला तिचा जन्माचा दाखला आणावाच लागेल तिच्या गावाला जाऊन. मग सायली काहीतरी विचार करत असते. अर्जुन तिला विचारतो, काय झालं बायको, तू कसला विचार करतेस? सायली म्हणते, अहो, हे वडगाव जर खरं आहे, तिथली जत्रा खरी आहे, आग लागलेली खरी आहे, हे सगळं सत्य आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल ना. नाही म्हणजे तिथे गेल्यावर कदाचित तिचे आई वडीलच आपल्याला सगळं सांगू शकतील, तिच्या जन्माचा दाखला मिळेल. मग अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, वडगावला भेट द्यायलाच हवी. सोनालचा जन्माचा दाखला जर मिळाला तर तो जन्माचा दाखला आणि हे बोनेचं सर्टिफिकेट दोन्हीही सिद्ध करेल की ती 18 वर्षाच्या वर आहे. चैतन्य म्हणतो, अरे पण तिचं वय 18 वर्षापेक्षा कमीच निघालं तर? अर्जुन म्हणतो, अरे बाबा चैतन्य, मग आपल्यासाठी मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. सायली म्हणते, आत्ताच आपण नकार घंटा कशाला वाजवायची, आपण सगळं शोधायचा प्रयत्न करूया, मग कळेल ना आपल्याला खरं काय येते. अर्जुन म्हणतो, हो शोधूयात, आणि तू काळजी करू नकोस, मी निघतो हां, आता लवकरच येतो भेटायला. चैतन्य पण म्हणतो, चल वहिनी येतो हां. अर्जुन आणि चैतन्य आता तिथून निघालेत वडगावला जाण्यासाठी. पण आता घरी गेल्यावर त्यांना कळतं त्या गौरीला ताप येतो बरं का मंडळी, आणि ती गौरी सायलीला आज भेटायला पण येते. आणि आज बऱ्याच गोष्टी घडल्यात एकदम पटापट. बघत राहा मंडळी काय काय झालंय. आता घरी सगळेजण टेन्शनमध्ये असतात. ती गौरी तापेनं फणफणली आहे. अश्विन तिला चेक करत असतो. तिने सायलीच्या नावाचा डोसरा धरलाय. सायली सायली सारखं असं ती म्हणत असते गौरीवर का. अश्विन म्हणतो, मी आता पट्ट्या ठेवतोय आणि इंजेक्शन पण दिलंय गौरीला, बघूयात तिला बरं नाही वाटलं ना तर तिला ॲडमिट करावं लागेल, तिला खूप ताप आलाय ग मम्मा, मी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगतो. तसं हॉस्पिटलमध्ये फोन पण केलाय अश्विनने गौरीसाठी. आता इकडे अर्जुन निघालाय सायलीला भेटून, जेलच्या बाहेर येतो आणि त्याने कुठल्या तरी जुन्या बातम्यांचं फुटेज काढलंय, त्याच्या मोबाईलवर बघतोय तो. वडगावला 2008 साली जी आग लागली ना, त्याची बातमी तो मोबाईलवर बघतोय. आता ती बातमी त्याने चेक केली, म्हणजे ती खरं आहे का खोटे आहे हे त्याने चेक केलं. आता ती बातमी तो बघतो आणि चैतन्याला म्हणतो, आपण ना हे फुटेज इन्स्पेक्टर सावंतला पाठवूयात. वडगावला आग लागली आणि त्या बाबतीत आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे का? आग लागली होती तेव्हा आणखीन काही कुठल्या तेव्हा मिसिंग कंप्लेंट वगैरे आहेत का वगैरे बघूयात. म्हणजे सुरेश एवढ्या सहजतेने सांगून गेला ना की आग लागली होती आणि प्राची नावाची मुलगी तेव्हा हरवली होती, हे त्याने आपल्याला सहजतेने सांगितलं रे. याचा अर्थ त्याची वडगाव पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच काहीतरी वट असणार आहे, किंवा त्याच्या मागे जो कोणी माणूस आहे हे करणारा त्याची ओळख असणार. चैतन्य म्हणतो, अर्जुन मी इन्स्पेक्टर सावंतला सगळं सांगतो आणि काही त्यांची मदत मिळाली तर बघतो. अर्जुन म्हणतो, एक काम कर चैतन्य, मला ही माहिती दे, मी स्वतः जातो वडगावला, घरी जातो मी आणि घरच्यांना भेटून मग वडगावला निघतो. चैतन्य म्हणतो, अरे तू स्वतः जाणार आहेस अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला तिथे जाऊन सगळी माहिती घ्यावी लागेल, जे करायचं ते मी करेल. चैतन्य म्हणतो, बरं चल आपण निघूयात आता. आता हे दोघं निघाले. इकडे प्रियाला त्या कॉन्स्टेबल बाईने फोन दिलाय बरं का. प्रियाने श्वेताला कॉल लावलाय. प्रिया म्हणते, श्वेता अगं मी प्रिया बोलते. मग श्वेता म्हणते, हा बोल, माझ्याकडे नंबर ऍड आहे त्या कॉन्स्टेबल बाईचा. आणि प्रिया पटपट बोल, मला वेळ नाहीये. प्रिया म्हणते, श्वेता हे बघ, सायलीला जामीन नाही मिळाला त्यामुळे अर्जुन पेटून उठला असेल, त्याचं पुढचं पाऊल काय आहे ना याकडे बारीक लक्ष ठेव. श्वेता म्हणते, अगं बाई माझं आहे लक्ष सगळं इकडे, पण इथे वेगळा प्रॉब्लेम झालाय. श्वेता असं म्हटल्या प्रिया म्हणते, कसला प्रॉब्लेम? श्वेता म्हणते, अगं आश्रमातली ती मुलगी आहे ना गौरी, तिला ना ताप आलाय बघ, सगळं घर तिच्या अवतीभोवती फिरतंय. आता ही जोरात ओरडते प्रियावर का. अगं खड्ड्यात गेली ती पोरगी. तिच्या आवाजामुळे सायली जागी होते बरं का मंडळी. सायली झोपलेली असते तिथे. प्रिया श्वेताला सांगत असते, हे बघ त्या घरात तू कशासाठी गेली असे विसरू नकोस श्वेता, आणि लक्षात ठेव फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस ग. प्रिया फोनवर बोलत बोलत अशी जेलमध्ये एरझाऱ्या मारत असते. सायली लांबूनच बघते बरं का. त्या सीमा कॉन्स्टेबल प्रियाच्या जेल बाहेर उभ्या असतात आणि प्रिया कोपऱ्यात उभी आहे. सायलीच्या मनात शंका येते, प्रिया अशी का कोपऱ्यात उभी आहे आणि त्या कॉन्स्टेबल बाई तिच्या जेलच्या बाहेर का उभ्या आहेत, काय भानगड आहे ही? सायली बघत असते बरं का लांबून हे सगळं. मंडळी अर्थातच आता सायलीला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत प्रियाच्या. पण आता बघा अजून पुढे काय काय झालंय. इकडे आता पुन्हा त्यांनी गौरीचा सीन घेतलाय. गौरीने सायलीच्या नावाचा सारखा जप लावलाय. सायलीताई सायलीताई अशी तापेत बरळत असते ती.
मग अश्विन तिचा ताप चेक करतो. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अश्विन, थोडाफार उतरला का रे ताप? अश्विन म्हणतो, नाही ना डॅड, खरं तर इंजेक्शन दिलं मी तिला, टेम्परेचर कमी व्हायला हवं होतं पण नाही झालं. प्रतिमा आत्या म्हणतात, अश्विन अरे किती लहान आहे रे ती, ॲडमिट नको रे करायला तिला. श्वेता म्हणते, हो ना मलाही तेच वाटते, एवढ्या लहान मुलीला नको ॲडमिट करायला. अश्विन म्हणतो, मी ताप कमी व्हायची वाट बघतोय तिचा, पण कमी होत नाहीये ना. तेवढ्यात अर्जुन येतो तिथे. मग कुसुम सांगते, अहो बघा ना अर्जुन सर, तापेने फणफणली अहो गौरी, सारखं सायलीचं नाव घेते. अर्जुन म्हणतो, काय रे बाबा, अरे अश्विन काय झालं? अश्विन म्हणतो, हो दादा, तिला खूप ताप आलाय आणि तिला ट्रीटमेंट सुरू केली आहे रे, पण फरक नाही दिसत आहे. अर्जुन म्हणतो, अश्विन आपण हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात का? अश्विन म्हणतो, अरे दादा ॲक्च्युली ना प्रोसेस सुरू केली आहे रे मी, पण तिचं खरं औषध वेगळंच आहे. बघ ना ती सायली वहिनीची किती आठवण काढते. सायली वहिनीला भेटल्याशिवाय तिला काही फरक पडणार नाही बघ. कल्पनाताई म्हणतात, सायली नाही आहे म्हणूनच हिला ताप आलाय बघा ना, आणि सायलीवर आरोप आहे की ती लहान मुलांची तस्करी करते म्हणे. जगात न्याय राहिलाच नाही हेच खरं आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, त्या इन्स्पेक्टरने अटक केली ना सायलीला, त्याने बघायला हवं खरं तर हे सगळं, मग त्याला कळेल की सायली किती जीव लावते लहान मुलांना ते. अर्जुन आता अश्विनला आणि बाकीच्यांना म्हणतो, आलोच मी, आणि त्याने आता इन्स्पेक्टर सावंतला कॉल केलाय. त्याच्या लक्षात आलंय की गौरीचं औषध फक्त सायलीच आहे. तो आता सायलीकडे नेतो बरं का मंडळी, तिला भेटायला. खूप घटना पटपट पटपट दाखवल्यात त्यांनी आज मालिकेमध्ये. अर्जुन सावंतांना फोन लावून म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला आठवतं का त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिथे एक हरवलेली मुलगी सापडली, आपण तिला वात्सल्य आश्रमामध्ये घेऊन आलो होतो. सावंत म्हणतात, हो सर आठवतं ना, काय झालं त्या मुलीचं? अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली सावंत, ती मुलगी इथे आहे माझ्या घरी सध्या, आणि ती सायलीची खूप आठवण काढते हो. तिला सायलीला भेटवता येईल का हो, म्हणजे काढता येईल का परमिशन? सावंत म्हणतात, हो भेटता येईल, पण सायली मॅडमला ते जे कायदा लागलाय ना, त्यामुळे त्या मुलीला इतर कैद्यांसोबत भेटावं लागेल सायली मॅडमला, म्हणजे तिथे भेटता येईल तिला, म्हणजे मोकळ्या ग्राउंडमध्ये वगैरे. अर्जुन म्हणतो, हो काहीच हरकत नाही आहे, कुठेही, पण तिला भेटवता येईल एवढं बघा, स्पेशल रूम नसली तरी चालेल. सावंत म्हणतात, ठीक आहे हरकत नाही आहे, तुम्ही या त्या मुलीला घेऊन, मी इन्स्पेक्टर निकमांशी आणि बाकीच्यांशी बोलून ठेवतो. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच सावंत, थँक्यू सो मच. आता डायरेक्ट अर्जुन सायलीकडे गौरीला घेऊन आलाय असा सीन त्यांनी पुढे दाखवलाय, आणि बरेच कैदी आहेत बरं का तिथे बाकीचे प्रेक्षकांनो. आणि काय झालंय, सायली लहान लेकरांवर किती माया करते हे त्यांनी काही दृश्य आज दाखवलेत बरं का. आणि या सगळ्या गोष्टींचा सायलीच्या सुटण्यासाठी फायदा होणार आहे. आता सायली अशी तिथे मोकळ्या हॉलमध्ये आली आहे. सायली म्हणते, कोण येणार आहे भेटायला मला? तेवढ्यात गौरी आणि अर्जुन येतात. सायली गौरीला बघून खूप खुश होते, आणि गौरीला तर जणू स्वर्गच मिळालाय. गौरी सायलीजवळ पळत येते आणि म्हणते, सायली ताई. सगळे कैदी बघत असतात बरं का हे सगळं दृश्य. सायली पटकन तिला मिठी मारते बरं का, आणि पाप्या घेते गौरीच्या, आणि म्हणते, कशी आहेस ग बेटा गौरा? कुसुम पण आली आहे सोबत अर्जुनच्या बरं का. गौरी म्हणत असते, ए सायली ताई, तू मला सोडून इथे का आलीस ग? मला तुझी किती आठवण येते, खूप आठवण येते मला तुझी. चल ना ग, आपण घरी जाऊया ना दोघी जणी. सायली म्हणते, अगं बेटा गौरा, माझं काम आहे ग इथे, हे काम झालं ना इथलं की मी घरी येईल. गौरी म्हणत असते, नाही सायली ताई, आत्ता घरी चल. सायली म्हणते, मला आवडलं असतं बेटा यायला, पण महत्त्वाचं काम आहे ग, ते झालं ना काम की मी येईल. आता सायली जेव्हा बोलत असते ना गौरीशी, आणि गौरी जेव्हा प्रेमाने सायलीशी बोलते, हे सगळं दृश्य इतर कैदी बघतायत असं त्यांनी दाखवलंय बरं का या सीनमध्ये. गौरी सायलीला म्हणत असते प्रेमाने, ए सायली ताई, मग तू कधी येणार ग घरी? सायली म्हणते, येईल ना बेटा, लवकरच घरी येईल. बरं मला सांग, तू कशी आहेस? आणि मधुभाऊंना त्रास नाही देत ना, कुसुमताईला त्रास नाही देत ना तू? आता सायलीला असं तिला स्पर्श केल्यावर लक्षात येतं बरं का, ताप आलाय तिला. सायली म्हणते, अगं ए कुसुमताई, अगं किती अंग गरम आहे हिचं, हिला ताप आलाय का? कुसुम आता मानेने होकार देते, हो तिला ताप आलाय. गौरी म्हणते, अगं तू माझ्याजवळ येत नाही ना, म्हणून मला ताप आलाय. सायली म्हणते, अगं असं नाही करायचं बेटा, स्वतःची तब्येत सांभाळायची गौरी. अगं नीट खायचं प्यायचं बेटा, तू अशी आजारी पडलीस तर मग कसं व्हायचं सांग बरं. असं नाही करायचं. तू आजारी पडलीस बेटा गौरी, तर मी घरी आल्यावर कोण खेळणार बरं माझ्याशी? तू लवकर बरी हो बरं गौरी. आता सायली जेव्हा आपुलकेने असं बोलत असते, तेव्हा एक कैदी महिला विचारते त्या आशाताईंना, काय हो, सायलीला एवढी मोठी मुलगी आहे? मला माहितीच नव्हतं. मग ती एक कॉन्स्टेबल बाई म्हणतात, अहो नाही नाही, ही सायली पहिल्यांदा गरोदर आहे, मुलगी नाही आहे ही सायलीची, पण मुलीसारखीच आहे बघा ना, मायलेकीचीच जोडी वाटते. म्हणजे सायली किती लळा लावते मुलांना हे कळतंय बरं का सगळ्यांनाच. तर असो,
सायली आता अर्जुनला म्हणते, काळजी घ्या हं गौरीची, आणि बरं झालं तुम्ही इथे घेऊन आलात तिला. अर्जुन म्हणतो, अगं ती तुला खूप मिस करत होती. कुसुम म्हणते, हो ना अगं सायली, तुझ्या नावाचा जपच लावला ग तिने, तापच भरला तिला. अर्जुन म्हणतो, एक लहान मुलगी तुझी आठवण काढून रडत होती बघ सायली, आणि तुझ्यावर आरोप काय लागलेत तर तू लहान मुलांची तस्करी करते. किती विचित्र आहे हे सगळं. गौरी म्हणते, ए सायली ताई, मला एखादी गोष्ट सांग ना. मग तेवढ्यात त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, सर भेटीची वेळ संपली हो. सायली गौरीला म्हणते, मग ए गौरी, अगं मला ना आता गोष्ट नाही सांगता येणार बेटा, मी घरी आले ना की छान छान गोष्टी सांगेल हा तुला. तू आता घरी जा आणि बरी हो. आणि कुसुम ताईचं मधुभाऊचं ऐकायचं बरं का. आणि तू जर त्यांचं ऐकलं नाहीस ना तर सगळे म्हणतील सायलीने गौरीला काहीच शिकवलं नाही असं सगळे म्हणतील ना. मग गौरी तिला म्हणते, मी शहाणी मुलगी झाले तर तू लवकर येणार घरी. सायली म्हणते, हो बेटा जा आता घरी आणि त्रास देऊ नकोस. आता गौरी कुसुमकडे जाते बरं का. सायलीला फार वाईट वाटत असतं गौरीसाठी. अर्जुन आता सायलीला म्हणतो, सायली निघतो हां आता, मी या दोघींना घरी सोडतो आणि मग सोनलच्या गावाला लगेच जातो. उद्या आपण कोर्टातच भेटूयात. आता आपली भेट कोर्टातच होईल सायली. आणि सायली त्याला लगेच म्हणते, हो काळजी करू नका, माझी खात्री आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊन याल, काळजी घ्या हं. असं अर्जुनला ती सायली म्हणते. आणि अचानक अर्जुनचं लक्ष एका CCTV फुटेजकडे जातं बरं का. तो ते फुटेज बघतो आणि विचार करतो, अरे इथे सायलीचं आणि गौरीच्या भेटीचं फुटेज मिळालं तर कोर्टामध्ये हे दाखवायला सोपं होईल. म्हणजे सायलीच्या मनात लहान मुलांबद्दल किती माया आहे वगैरे, असं अर्जुन मनातल्या मनात विचार करतो. आणि मग सायलीला म्हणतो, चल सायली येतो हं. सायली आता गौरीला बाय करते आणि गौरी कुसुम अर्जुन निघालेत तिथून. आता बघा हा मंडळी, पुढे काय होतं. बरेच सीन दाखवलेत त्यांनी आणि म्हणजे बरेच डायलॉग पण आहेत आज मालिकेत. आता ही श्वेता गौरीला झोपवते बरं का. आणि गौरीला झोपवून बाहेर येते. अर्जुन लगेच वडगावला निघालाय, पण श्वेताला कळलं नाहीये बरं का मंडळी की अर्जुन कुठे चाललाय. श्वेता बारीक नजर ठेवून आहे ना, शेवटी ती महिपतचीच खबरी आहे आणि आपली शंका पण आहे की ती साक्षी शिखरेच आहे. प्रेक्षकांनो, आपला रिव्ह्यू आवडत असेल ऐकायला तर एखाद्या लाईक मध्ये करून टाका. आणि प्लीज ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलही सबस्क्राईब करा. श्वेता आता बाहेर येते बरं का त्या खोलीच्या. तेवढ्यात अर्जुन निघालेला असतो. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन थांब, तू ऑफिसला निघालास का, मी डबा देतो. अर्जुन म्हणतो, नको मम्मा, डबा वगैरे देऊ नकोस, मी पनवेलच्या बाहेर चाललोय, मी ऑफिसला नाही चाललोय. मग प्रतिमा आत्या पण आहेत तिथे. त्या म्हणतात, काय, अरे तू बाहेर चाललायस पनवेलच्या. अश्विन म्हणतो, दादा म्हणजे एक्झॅक्टली कुठे निघालायस तू. अर्जुन म्हणतो, हे बघ अश्विन, आता नाही सांगू शकत, मी तुला सगळं कळवतो नंतर. तेवढ्यात आता श्वेता अशी हळूहळू येते तिथे, असं दाखवलंय त्यांनी. श्वेताला काही कळलं नाही नेमकं अर्जुन कुठे गेलाय. प्रतिमा आत्या एवढंच विचारतात, अरे अर्जुन सायलीच्या केस संदर्भातच आहे ना हे सगळं. अर्जुन म्हणतो, हो आत्या, एवढंच तो बोलतो. आणि तेवढ्यात त्याला चैतन्याचा कॉल येतो. अर्जुन म्हणतो, हां बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे सोनलची बोन टेस्ट करायची परमिशन मिळाली बरं का कोर्टातनं. अर्जुन म्हणतो, थँक गॉड, आय विश आता आपल्याला खरा रिपोर्ट मिळावा. आता तेवढ्यात श्वेता आली आहे इकडे, असं दाखवतायत मध्ये मध्ये ते. चैतन्य म्हणतो, हो अरे आता आपल्याला खरे रिपोर्ट मिळतीलच, पण तू कधी येतोयस इकडे. अर्जुन म्हणतो, मी आता येतोच आहे तिकडे आणि वडगावला जायसाठी निघतोय, असं काहीतरी तो सांगतो फोनवर त्याला. आणि लगेच फोन ठेवतो आणि म्हणतो, मम्मा चल मी आलो. आता अर्जुन गेल्यानंतर तिथे श्वेता येते बरं का. आणि मग लगेच कुसुम विचारते तिला, काय ग श्वेता, गौरी झोपली का ग. श्वेता म्हणते, हो झोपली ना. मी अर्जुन सरांना जेवायला वाढू का. नाही म्हणजे सरांनी काही खाल्लं नाही आहे ना सकाळपासनं. मग अश्विन म्हणतो, अगं तो आत्ताच बाहेर गेलाय. मग श्वेता म्हणते, हो का, ऑफिसला गेलेत का ते. अश्विन म्हणतो, नाही अगं, तो म्हणाला त्याला की आता तो पुढे काही बोलणार. अश्विन तेवढ्यात गोलू उठतो बरं का आणि रडायला लागतो. कल्पना ते म्हणतात, अगं बाई श्वेता, गोलू उठला वाटतं, जा बरं बघ ना त्याच्याकडे. श्वेता आता गोलूकडे बघायला जाते आणि अशी दात खात जाते बरं का. तिला काही कळलं नाही ना अर्जुन कुठे गेला म्हणून. आता बघा हां, या पुढचा सीन त्यांनी जेलमधला घेतलाय सायलीच्या. आणि जेलमध्ये सगळ्या महिला कैदी जेवत असतात. आणि तिथे एक अशी महिला कैदी आहे जिला परवानगी मिळाली आहे तिच्या लेकराला तिच्यासोबत ठेवायची. ते मूल काहीतरी 5 वर्षाच्या आतलं दिसतंय बरं का मंडळी. आता ते पोरगं जेवत नसतं म्हणून ही बाई धपाधप त्याला हाणत असते आणि त्या मुलावर ओरडत असते तिच्या, ए मेल्या खाय ना, आता चांगलं चुंगलं कुठून आणू तुझ्यासाठी. आता ते पोरगं एवढं मोठ्याने आरडत असतं विचारू नका. पण ती बाई अजून त्या पोराला मारत असते. तेवढं हे सगळं ना सायलीला बघवत नाही बरं का. सायली आता पटकन त्या मुलाजवळ येते बरं का आणि म्हणते, हे काय आहे, अहो का बरं मारताय तुम्ही त्या लेकराला.
अर्थात आता तिथे प्रिया सुद्धा आहे बरं का मंडळी, आणि प्रिया हे सगळं बघते. सायली आता त्या बाळाला पटकन जवळ घेते आणि म्हणते, अगं ए ताई थांब, का मारतेस लेकराला? अगं मुलाला शिस्त लावणं आणि मुलांवर हात उगारणं वेगळ्या गोष्टी आहेत ग. सरकारने तुझ्या मुलाला तुझ्याकडे राहायची परवानगी का दिली आहे? त्याला आईचं प्रेम मिळावं म्हणून ना. आणि हे काय करताय तुम्ही? अशा का वागताय? का मारताय त्याला? तेवढ्यात ती बाई म्हणते, तू कोण आहेस ग मला सांगणारी? आता जेलमध्ये काय फार चांगले लोक नसतात बरं का मंडळी. ती बाई उलट सायलीलाच ऐकवते बरं का. ती बाई म्हणते, ए शहाणे, तू कोण आहेस ग मला सांगणारी? मी माझ्या मुलाचा जीव घेईल नाही तर काही करेल. सायली म्हणते, अगं कोणीतरी बोलायला हवं ना, म्हणूनच बोलते ना मी. आता ती बाई तिच्या मुलाला सायलीकडून अशी ओढते बरं का, आणि म्हणते, आधी ना या पोराचा जीव घेते मग तुझा जीव घेते, थांब. आता ती कॉन्स्टेबल असतात ना तिथे, त्या मध्ये पडतात बरं का आता या भांडणाच्या. आता इकडे मध्येच त्यांनी त्याआधी श्वेताचा सीन दाखवला. एवढे सीन दाखवत आहेत मंडळी पटापट, म्हणजे एक सीन समजायच्या आताच दुसरा सीन समोर येतोय. श्वेता आता मैपत आणि सचिनला सांगते, मला माहिती नाही तो अर्जुन कुठे गेलाय, ऑफिसच्या कामासाठी नक्कीच गेला नसणार आहे, तो खूप घाईघाईत गेलाय तो. मैपत म्हणतो, म्हणजे 113% तो सायलीच्या केसबद्दल शोधाशोध करायला गेलेला दिसतोय. श्वेता म्हणते, हो ना, मला पण असंच वाटतंय. तेवढ्यात आता कल्पनाताई येत असतात बरं का तिथे. त्या गोलूला जेवायचं घेऊन येत असतात त्या, आणि श्वेता नेमकी त्यावेळी फोनवर बोलत असते. थोडासा थरार रंगवला, पण काही कळलं नाहीये कल्पनाताईंना की कोणाशी बोलत होती. मग राकेश म्हणतो, सचिन म्हणतो, काही कळलं तर अपडेट कर आम्हाला. मैपत सांगत असतो, जपून बरं का. तू कोण आहे? त्या घरात कोणाला संशय येता कामा नये. श्वेता म्हणते, काळजी करू नका, काही कळणार नाही इथे. आता तेवढ्यात कल्पनाताई अशा आल्या तिथे जवळ खोलीच्या, असं दाखवलंय सीन त्यांनी. मैपतला आता श्वेता म्हणत असे, तुम्ही अर्जुनवर लक्ष ठेवा. सचिन म्हणतो, तू काळजी करू नकोस, आम्ही आमचे माणसं अर्जुनच्या मागावर पण तिकडे सगळं ठीक आहे ना श्वेता? आता श्वेता काही बोलणार तेवढ्यात कल्पनाताई येतात बरं का. श्वेता पाठमोरी असल्यामुळे त्यांना काही दिसत नाही, तिच्या हातात फोन होता वगैरे. लगेच आता इकडनं मैपत कट करतो फोन. मग कल्पनाताई तिच्याजवळ जेवण देतात आणि म्हणतात, गोलूला भूक लागली असेल ना श्वेता, बरोबर त्याला जेवण. मग आता श्वेता गोलूची गप्पा मारते आणि मग ह्या दोघीही मिळून त्याला नादी लावून जेवू घालतात. असं थोडंसं सीन दाखवलंय त्यांनी. आणि मग सायलीचा सीन दाखवलाय. आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात मंडळी. आता ती बाई सायलीवर ओरडते, मग अशी तुम्ही बघितलं की तू कोण आहेस ग शहाणे, माझ्या पोराबद्दल मला सांगणारी. मग त्या आशाताई मध्ये पडतात आणि म्हणतात, ए काय चाललंय का तुझं? ए हिला घेऊन जा ग तिच्या सेलमध्ये, रेणुका चल निघ. ती बाई म्हणत असते, मी नाही जाणार कुठे, ही कोण आहे माझ्या पोराला माझ्याबद्दल सांगणारी. ती बाई जरा सटकेल असते बरं का, म्हणजे तिचा वरचा मजला रिकामा आहे. ती काही आपलं कोणाचाही राग कोणावर काढते असं त्यांनी दाखवलंय सीनमध्ये. आता काय भानगडे ओरिजिनल ते कळेलच आपल्याला. मग त्या बाईला आरडाओरडा करून घेऊन जातात बरं का. म्हणजे ती बाई खूप आरडाओरडा करत असते, पण तिला आता बळजबरी ओढत नेतात. सायलीजवळ तो मुलगा बसलाय, सायली त्याला जेव घालत असते, तो मुलगा रडतच. सायली त्या बाळाला कसं बसं शांत करते आणि मग आशाताईंना विचारते, त्या कॉन्स्टेबल ताईला, काय हो ताई, हा काय प्रकार आहे? हा मुलगा रेणुकाचाच आहे ना, आणि ती अशी का वागते बाळाशी तिच्या? त्यावर आता या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, अगं त्या रेणुकाचं ना डोकं फिरलंय, जेलमध्ये राहणं सोपी गोष्ट नाहीये, भल्या भल्यानं झेपत नाही हे सगळं. प्रिया हे सगळं बघते बरं का. आता त्या कॉन्स्टेबल बाई पुढे सांगतात, रेणुका अशी आरडाओरडा करत असते अगं कधी कधी, नाहीतर कधी कधी उगाच रडते पण ती. अगं हा लहान आहे ना मुलगा, तो कायद्याने राहू शकतो तिच्यासोबत, पण बघ ना कायद्याने तिला परवानगी दिली आहे, पण आईसोबतच या मुलाचे जास्ती हाल होत आहेत ग. सायली म्हणते, मग आता पुढे काय आहे? त्यावर आता आज त्या कॉन्स्टेबल ताई सांगतात, अगं या मुलाच्या घरच्यांनी अपील केलंय त्याला घेऊन जाण्यासाठी कोर्टात. आज ते लोक येणार आहेत आणि याला घेऊन जाणार आहेत. सायली म्हणते, म्हणजे आई आणि बाळाची ताटातूट होणार का? मग त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, अगं मग त्याला इथे त्रास होईल ना. सायली म्हणते, तिथेही गेल्यावर याला त्रास होणारच आहे. आणि पुन्हा अर्जुनचं सीन दाखवलंय. अर्जुन आता तिथे सरकारी डॉक्टरांकडे आलाय आणि त्या बोन एज टेस्ट बद्दल सांगतोय की आम्हाला ही टेस्ट करायची आहे बरं का, कंपल्सरी आहे, आणि खबरदारी घ्या की रिपोर्ट्स वगैरे सगळे खरे येतील, म्हणजे कुणीही या रिपोर्टमध्ये काही बदल करता कामा नये. चैतन्य म्हणतो, डॉक्टर सायली वहिनी निर्दोष असल्याचा हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे बरं का. ते डॉक्टर म्हणत असतात, सर काळजी करू नका, मी स्वतः आणि सावंत ॲडव्होकेट गडकरी सगळ्या पावलापावली तुम्हाला माहिती सांगत राहू. तेवढ्यात आता तिथे एक काय म्हणतात चपराशी आलाय बरं का, आणि तो चपराशी यांचं बोलणं ऐकत असतो. आता ऑब्विसली हा मैपतचा माणूस हे प्रथमदर्शनी कळतंच, कारण तो यांचं बोलणं खूप बारकाईने ऐकत असतो. डॉक्टर म्हणत असतात,
तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे रिपोर्ट तुम्हाला खरेच देऊ आणि गडबड होणार नाही रिपोर्टमध्ये, नका टेन्शन घेऊ. आपण सगळं पेपर वर्क करून घेऊया आणि मग टेस्टला सुरुवात करू. तेवढ्या त्या चपराशाच्या हातातनं काहीतरी पडतं खाली आणि हे डिस्टर्ब होतात बोलण्यामध्ये, असं सीन त्यांनी घेतलाय. थोडक्यात म्हणजे मोहिपतने सगळीकडे टाईट फिल्डिंग लावलेली आहे बरं का सायलीसाठी. पण एवढ्या सगळ्या पहाऱ्यातनं अर्जुन सायलीला कसा निर्दोष सिद्ध करतो ना, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता प्रिया येते बरं का सायली जवळ आणि मुद्दाम नाटक करत म्हणते, वा 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 सायली, काय छान ऍक्टिंग करतेस ना. अगो, हिला ना एखादा अवॉर्ड वगैरे द्यायला हवं नाही ऍक्टिंगसाठी. हे असं लहान मुलांवर प्रेम करण्याचं, काळजी करण्याचा अभिनय ना वाटत नाही मला इथे. तुझ्या इतका छान अभिनय कोणाला जमेल? खरंच अगं सायली, कोणालाच नाही जमणार. बघ ना आशाताई. आणि काय गं आशाताई, त्या मुलाला कशाला ठेवलंय सिया सायली जवळ? अगं, ही कुठल्या आरोपाखाली इथे आली आहे हे विसरलीस का? अगो, अल्पवयीन मुलांची तस्करी करणारी बाई आहे ना, त्या आरोपाखाली आली आहे ना ही जेलमध्ये. उचल उचल त्या पोराला सायली जवळून उचल. लगेच एक महिला कैदी येते आणि म्हणते, हो ना, अशा बायकांच्या जवळ लहान मुलांना ठेवणं किती भयंकर आहे. जा गं आशाताई, त्या लहान मुलाला घेऊन जा, या सायलीचा भरोसा नाही बरं का. लगेच प्रिया म्हणते, ही वरवर दाखवते बरं का, या मुलाची काळजी वगैरे आहे हिला. आणि मनातनं हिच्या मनात प्लॅनिंग चालू असेल, या मुलाला सुद्धा माझ्या माणसाच्या ताब्यात द्यावं म्हणून. सायली आता खूप चिडते बरं का आणि म्हणते, ए प्रिया, किती विकृत आहेस ग तू. प्रिया म्हणते, विकृत? आणि मी? मोठ्याने हसायला लागते प्रिया सायलीवर आणि म्हणते, हा हा हा, मला विकृत म्हणते ही. आणि विकृत हा टॅग, प्रिया स्वतःच विकृतासारखी हसत असते आणि म्हणत असते, सायली अगं, विकृत हा टॅग आपल्या दोघींपैकी कोणाच्या गुन्ह्याला शोभून दिसेल सांग बरं. सायली तिच्याकडे नुसती रागाने बघते बरं का. आता प्रिया तिला म्हणते, अगं सायली, खरं बोलते म्हणून तुला वाईट वाटतंय का गं सायली? नाही म्हणजे जी गोष्ट हिला करायला लाज नाही वाटली, आम्हाला बोलायला कशाला वाईट वाटायला हवं? मुद्दाम प्रिया जेलमध्ये सायलीबद्दल असं वाईट साईड पसरवते बरं का, कारण सायली चांगली वागते ना हे तिला सहन होत नाही ना. मग प्रिया सायलीकडे हसून बघत असते आणि सायली तिच्याकडे रागाने बघत असते. आणि हा सीन त्यांनी अर्धवट दाखवलाय आणि इथेच एपिसोड संपवलाय. आता पुढच्या एपिसोडमध्ये या सीनमध्ये आपण बघतोय सायली प्रियाला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया. सायली प्रियाला म्हणते, ए प्रिया, ना तू न्यायाधीश आहेस ना तू न्यायालय, त्यामुळे माझ्या बाबतीत कुठलाही वाटेल ते निकाल लावून पार होऊ नकोस, लक्षात ठेव. आता इकडे प्रिया टेन्शनमध्ये बरं का. आता सायली प्रार्थना करत असते की अर्जुनला सोनलची खरी माहिती मिळाली पाहिजे. आता प्रिया खूप टेन्शनमध्ये असते. सायली अर्जुनने मिळून काहीतरी प्लॅन केलाय मोठा. तेवढ्यात सायलीला भेटायला कोणीतरी अननोन पर्सन आलंय बरं का. आता ते कोण आलंय हे प्रियाला जरा जास्ती सस्पेन्स ठेवलाय त्यांनी. प्रिया म्हणजे कोणीतरी तिसरीच व्यक्ती आली आहे बरं का मंडळी सायलीला भेटायला. पण नेमकं कोण आलंय हे सायलीला पण माहित नाहीये आणि प्रियालाही टेन्शन आलंय. कोण भेटायला आलं असेल सायलीला? अर्जुन आला असेल की कोण आला असेल? आता उद्याच्या भागात काय काय आणखी नाट्यमय थरार ते दाखवतात ते बघायला मजा येणार आहे. आजचा भाग खूप मोठा होता मंडळी, समजला का तुम्हाला? मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कळाला ना, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. किंवा मग ह्याची एखादी समरी तुम्हाला मी समोर येऊन देऊ का, मला सांगा हं नक्की. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, धन्यवाद.